हा पॅराग्राफ आहे आपल्या NCERTमधल्या बायोलॉजिकल क्लासिफिकेशन चॅप्टरमधल्या किंगडम फंजायच्या इंट्रोडक्शनमधला. आणि हा थोडा कॉम्प्लिकेटेड वाटतो सगळ्यांना पॅराग्राफ, तर जरा या पॅराग्राफचा आपण अर्थ बघूया. व्हेन अ फंगस रिप्रोड्युसेस सेक्शुअली, म्हणजे ज्या वेळेला फंगसमध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन होतं त्यावेळी पुढे काय प्रोसेस होते. टू हॅप्लॉइड हायफी ऑफ कम्पॅटिबल मेटिंग टाईप्स कम टुगेदर. म्हणजे बघा, हा एक हायफा, ठीक आहे, ही सेल आणि हा न्यूक्लियस. अर्थातच ही प्रोसेस होते हायर फंजायमध्ये, ज्याच्यामुळे यांच्यामध्ये सेप्टा असतात. फायकोमायसिटीजमध्ये सेप्टा ॲब्सेंट आहेत. तर सपोज आपण म्हणूया की हा पॉझिटिव्ह टाईपचा हायफा आहे आणि दुसरा आहे निगेटिव्ह टाईपचा हायफा, ठीक आहे. याची सेलमध्ये न्यूक्लियस, ही दुसरी सेल, दुसऱ्या सेलचा न्यूक्लियस. तर हे दोन फिलामेंट्स आहेत. यांनी शब्द काय वापरला आहे, ऑफ कम्पॅटिबल मेटिंग टाईप. थोडं मी अंडरलाईन करतो त्या शब्दाखालती, ऑफ कम्पॅटिबल मेटिंग टाईप. म्हणजे दोन्ही पॉझिटिव्ह नसणार आहेत, दोन्ही निगेटिव्ह टाईपचे पण नसणार आहेत. वेगवेगळं जेनेटिक्स असणारे जे हायफा आहेत ते कम्पॅटिबल मेटिंग टाईप्स आहेत. मग या हायफामध्ये काय होतं पुढच्या सेंटेन्समध्ये, इन सम फंजाय फ्युजन ऑफ टू हॅप्लॉइड सेल्स इमिजिएटली रिझल्ट्स इन डिप्लॉइड सेल्स. काही फंजायमध्ये ह्या ज्या हॅप्लॉइड सेल्स आहेत, आता ही हॅप्लॉइड सेल्स आहेत या हायफाच्या हॅप्लॉइड सेल्स आहेत. जर यांचं फ्युजन झालं तर डायरेक्टली डिप्लॉइड सेल तयार होईल. पण ॲस्कोमायसिटीज अँड बॅसिडिओमायसिटीज आर intervening dikaryotic stage. However, in other fungi म्हणजे कोणते, ॲस्कोमायसिटीज आणि बॅसिडिओमायसिटीज. तर आपण ॲस्कोमायसिटीज बॅसिडिओमायसिटीजमध्ये स्पेशली काय प्रोसेस होते ती बघूया. यांच्यामध्ये इंटरव्हनिंग डायकॅरियोटिक स्टेज आहे. मग यात पुढे प्रोसेस होणार आहे फ्युजन ऑफ प्रोटोप्लाझम. प्रोटोप्लाझमचं फ्युजन झालं की आपल्याला हायफामध्ये सेल एकच दिसेल, पण या सेल्समध्ये दोन न्यूक्लियाय असतील. डायकॅरियोटिक स्टेज. तर ही आहे डायकॅरियोटिक स्टेज. याच्यात दोन न्यूक्लियाय आहेत, हा एक न्यूक्लियस, हा दुसरा न्यूक्लियस. तर ही झाली डायकॅरियोटिक फेज, ठीक आहे. डाय म्हणजे दोन, कॅरियोटिक म्हणजे कॅरियॉन म्हणजे न्यूक्लियस. तर या कंडिशनला आपण म्हणतो डायकॅरियॉन कंडिशन. ठीक आहे. ह्या डायकॅरियॉन कंडिशनमध्ये किंवा डायकॅरियोटिक फेजमध्ये किंवा डायकॅरियो फेजमध्ये एका सेलमध्ये दोन न्यूक्लियाय आहेत. म्हणजे हा न्यूक्लियस आणि हा न्यूक्लियस सेपरेट राहिलेत, पण प्रोटोप्लाझम मात्र दोन्ही सेल्सचं इथे फ्यूज झालेलं दिसते आपल्याला. त्यामुळे ही डायकॅरियोटिक फेज. लेटर पॅरेंटल न्यूक्लियाय फ्यूज अँड द सेल्स बिकम डिप्लॉइड. बघा पुढच्या प्रोसेसमध्ये काय होणार आहे, तर पॅरेंटल न्यूक्लियाय फ्यूज झाले आणि 2N सेल्स तयार झाल्या. मग ही झाली डिप्लॉइड फेज, म्हणजे 2N फेज. ठीक आहे. ही डायकॅरियन फेज N+N का, तर हे दोन न्यूक्लियाय हॅप्लॉइड आहेत, पण ते सेपरेट आहेत, वेगवेगळ्या एंटिटीज आहेत कॉमन प्रोटोप्लाझममध्ये, ज्याच्यामुळे आपण N+N लिहितो, डायकॅरियॉन लिहितो किंवा डायकॅरियो फेज लिहितो. डायकॅरियोटिक फेज असाही शब्द आपण वापरतो. द फंजाय फॉर्म फ्रुटिंग बॉडीज इन विच रिडक्शन डिव्हिजन ऑकर्स. आता हा जो हायफा आहे, हा जो फिलामेंट आहे, हा फिलामेंट ग्रो होऊन तो असं मशरूमसारखं स्ट्रक्चर तयार करेल. ठीक आहे. आणि ह्या मशरूमसारखं स्ट्रक्चर जे आहे हे स्ट्रक्चर डिप्लॉइड आहे. जे मशरूम आपण खातो ते डिप्लॉइड स्ट्रक्चर आहे.
आणि या डिप्लॉईड स्ट्रक्चरमध्ये हा जो पोर्शन आहे, या पोर्शनमध्ये आपल्याला अशी स्ट्रक्चर्स सापडतात ज्याला आपण म्हणतो, हे जे वरचं स्ट्रक्चर आहे, मी आता जिथे न्यूक्लियाय ड्रॉ करतो आहे, हे आहेत बॅसिडिओस्पोर्स. तर हे स्ट्रक्चर इथे असं लटकलेलं असतं आतल्या बाजूला, मशरूमच्या त्या छत्रीसारखं जे स्ट्रक्चर आहे त्याच्या आतल्या बाजूला. ते आपल्याला साध्या डोळ्यांनी दिसत नाही, नेकेड आईजनी, पण मायक्रोस्कोप खालती ऑब्झर्व केलं तर आपल्याला दिसतं. तर परत एकदा बघा, वेन अ फंगस रिप्रोड्युसेस सेक्शुअली 2 हॅप्लॉइड हायफी ऑफ कंपॅटेबल मेटिंग टाईप्स, म्हणजे एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह टाईप, हे कंपॅटेबल मेटिंग टाईप आहेत, कम टुगेदर अँड फ्यूज, हे 2 हायफा फ्यूज झाले, यांचं प्रोटोप्लाझम फ्यूज झालं. काही फंजायमध्ये डायरेक्टली 2N सेल्स तयार होतील, म्हणजे सपोज जे फायकोमायशिटीज आहेत त्यांच्यामध्ये, हे लोअर फंज आहेत, म्युकर, त्याच्यानंतर रायझोपस, याच्यामध्ये आपल्याला डायरेक्टली डिप्लॉईड सेल्स सापडतात. पण त्यांनी काय म्हटलं आहे बघा, हाऊ एव्हर इन अदर फंजाय दॅट मीन्स ॲस्कोमायशिटीज अँड बॅसिडिओमायशिटीज आर इंटरव्हनिंग डायकॅरिओटिक स्टेज ऑफर्स, ज्याच्यामध्ये इंटरव्हनिंग डायकॅरिओटिक स्टेज आपल्याला दिसते. हे डायकॅरिओटिक स्टेज आहे. पुढे हे न्यूक्लियाय फ्यूज होतात, एक डिप्लॉईड फेज तयार होते, आणि हा जो डिप्लॉईड मायसिलियम आहे हा ग्रो होऊन तयार करतो मशरूमसारखं स्ट्रक्चर बॅसिडिओमायशिटीजमध्ये. त्या स्ट्रक्चरमध्ये मियोसिसच्या प्रोसेसनी बॅसिडिओस्पोर्स तयार होतात. ठीक आहे, तर हा या पॅरेग्राफचा अर्थ आहे. थँक्यू.